नमस्कार. देश यात्रेच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत बाणगंगा तलावाच्या परिसरात. 800 वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या या तलावाच्या परिसरामध्ये राहणाऱ्या मोहित दळवी या यंदाच्या राष्ट्रपती शौर्य पदक विजेत्या मुलाला आपण भेटणार आहोत. त्याने जो पराक्रम केलेला आहे त्या पराक्रमाबद्दल त्याला स्वतःला काहीच जाणीव नाही आहे, कारण तो छोटा आहे. त्याने आपल्या शेजारच्या एका छोट्या मुलीला, कृष्णा पाष्टे या चिमुकलीला याच बाणगंगा तलावामध्ये बुडत असताना वाचवलं. तो मोहित आपल्याशी बोलणार आहे त्याच्या एकूण भवितव्याबद्दल, त्याच्या भविष्याच्या आकांक्षांबद्दल. हा तलाव तसा जुना आहे. 800 वर्षाहून अधिक काळ मुंबईच्या समुद्राच्या लगत असलेला हा तलाव एक वेगळ्या प्रकारचं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे मुंबईमधलं. परंतु इथली जर तुम्ही स्थिती बघितली तर लक्षात येतं की हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी ना आपल्या मुंबई महापालिकेला काही करावंसं वाटत, ना आपल्या पर्यटन विभागाला काही करावंसं वाटत. याची जी दुरावस्था आहे, या दुरावस्थेबद्दल विचार न करणाऱ्या मुंबई महापालिकेने मात्र मोहित जेव्हा राष्ट्रपती पदकाचा स्वीकार करण्यासाठी दिल्लीला गेला होता तेव्हा एक वेगळी आगळीक केली. ती आगळीक काय होती तर मोहितला त्यांनी त्याचं 7x8चं छोटंसं घर खाली करण्याची नोटीस दिली. आज मुंबईमध्ये अनधिकृत जागांचं पेव फुटलेलं आहे. त्या सगळ्या जागा बळकावणाऱ्या माफियांना अभय देणाऱ्या मुंबई महापालिकेत मात्र मोहितच्या या घराविषयी जी धाडसाची भूमिका बजावणारे अधिकारी बसलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारे सत्ताधारी जे कायम मराठी माणसांच्या अधिकाराचा, मराठी माणसांच्या कैवाराचा उदो करत असतात, त्यांनी मात्र मोहितच्या या प्रश्नाकडे डोळे झाक केले. आपण मोहितशीच जाऊन या विषयावर बोलूया. चला मोहितचं छोटंसं घर बघूया. हॅलो मोहित, कसा आहेस? हॅलो कृष्णा. आपण आता बोलणार आहोत मोहित दळवीशी. मोहितला यंदाचा राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला आहे. शौर्य पुरस्कार आहे त्याचा. त्याने कृष्णाला पाण्यामधून बाहेर काढलेली होती. मोहित, मला पहिला प्रश्न तुला विचारायचा आहे की पाण्याची तुझी जी साथसंगत आहे, तू छोटा होता तेव्हापासूनची आहे, लहान होता तेव्हापासून? तू खूप लहानपणापासून पाण्यात पोहतो? हां. किती लहान होतास? 5 वर्षाचा. 5 वर्षाचा असल्यापासून? पहिल्यांदा केव्हा पाण्यात उडी मारली त्याची आठवण आहे तुला? जेव्हा तू पहिल्यांदा उडी मारली होती? नाही. नाही ना? तुझं घर हे आहे ना? हां. घरी कोण कोण असतं? मी, माझा भाव आणि 2 आत्या 2 आत्या आणि आहेत एक छोटी बहीण. ना? तुझे आई बाबा केव्हा गेले? तू किती वर्षाचा होता तेव्हा? तेव्हा आम्ही छोटा होतो. लहान होता ना? लहान होतो. मोहितचं घर हे आहे. तुम्ही पाहू शकता किती छोटं घर आहे. आणि मुंबई महापालिकेने जेव्हा मोहित राष्ट्रपती पदक घ्यायला गेला होता दिल्लीला, तेव्हा हे घर खाली करण्याची नोटीस बजावलेली होती. तुला कळलं ते? मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती ती. हां. कृष्णा, तू कितवीला आहेस? 4th स्टँडर्ड. म्हणजे तू इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकतेस? काय शाळेचं नाव तुझ्या? सेंट ॲन्स गर्ल्स हायस्कूल. फारच छान. मोहित, आपण तुझा जो तलाव आवडता आहे ना, तू रोज सकाळी आंघोळ कुठे करतो? कधी कधीच करतो तिथे. घरीच करतो, पण नेहमी तू तलावामध्ये कधी कधी करतो तिथे. कधी कधी जातो. आपण तलावाच्या काठावर बसून बोलूया कृष्णा. चल आपण बोलूया. ये मोहित.
याच तलावामध्ये कृष्णा बुडत असताना मोहितने तिला वाचवलेली होती है ना. कृष्णा, आठवतो तुला तो दिवस? काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी माझे फ्रेंड्स आणि मी म्हणजे स्विमिंग करायला आले तसे इकडे आम्ही होते हां तर माझा पाय सरकला हां तर तिला मी घेतला तर ती पण बोलत होती. आणि मग तू ओरडायला लागली होतीस? नाही, मी खाली गेले. डायरेक्ट खाली गेली? हो. मग मोहित तू काय केलंस? मी आंघोळी करायची होती हां तर ती बुडत होती दुसरी फ्रेंड, तर तिला बघितलं तर काकांनी वाचवलं, तर हिला शोधत होते सगळे. हां तर हिचा पाय दिसला खाली तर हिला काढला. तू खाली गेला होतास? हा हो. मग तुला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं ना. मग आता तू पोहते का तरी पण? त्या दिवसापासून पोहत नाही? मोहित, तुला पोहण्याची आवड लहानपणापासूनच आहे. तू हिला वाचवलं, त्याच्या आधी पण खूप लोकांना वाचवलं होतं ना. कोणाकोणाला वाचवलं होतं सांग. ते बाहेरचे होते सर. काय काय म्हणजे प्रसंग तर सांग ना. म्हणजे ती माणसं जरी तुला माहिती नसतील. असे पोहणारेच होते सर्व, तर मध्ये थकतात नव्हता डुबताय. हां हां डुबतात ना सर्व, तर माहीत नसतं त्यांना खोळ्या, तर ते डुबायला लागतात, तर सर्व जातात ना वाचवायला पण होतं त्यांच्यावर. तू आता दिल्लीला गेला होतास, राष्ट्रपतींना भेटलास, पुरस्कार घेतला ना तू. तर काय काय केली, मजा केली तिकडे? आज यार भेटला त्यांना बस. आणि काय दिल्लीत काय काय बघितलंस? मी ते काय गेट इंडिया बघितला आणि लाल किल्ला बघितला, सर्व बाजू फिरवलं त्यांनी, तर चांगलं वाटलं गेलं त्या. आणि ते आलं तर माहीत नव्हतं कारण मिरवणूक काढणार आहे, तर मग तिथे एक दिवस यांनी ठेवलेला मला. हां, तुझी या भागामध्ये मिरवणूक काढली होती ना घोड्यावरून, वाळकेश्वर सगळ्या भागातल्या लोकांनी. मजा आली? हां काय काय केलं लोकांनी तेव्हा तुम्ही? माहीत नाही, त्या सर्व ते सत्याग्रह तिथे आलं तर. सत्कार करत होते. हां आणि काय ढोल बाजा वगैरे आणला होता? हां ढोर आणलं. तुला काय वाटतं की तुझं तर पाण्याशी तुझी जास्त मैत्री आहे, मग मोठं झाल्यावर तू काय होणार? नेव्हीमध्ये जाणार. नेव्हीमध्ये? हां नेव्हीमध्ये म्हणजे समुद्रावर तुला काम करायला आवडेल? हां मग त्यासाठी शिकावं लागणार भरपूर. हां मी इथे जातो ना. आता कितवीला आहेस तू मोहित? 7वीला. 7वीला आहे ना. हां मग तू अभ्यासासाठी कसा वेळ काढतो? नाही 12ची शाळा आहे ना, 12:30ची. हां 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 तर मी जातो 12:30, संध्याकाळी 6ला येतो, फिर नंतर 9 वाजता अभ्यासाला बसतो. हां हां 9:30 वाजेपर्यंत जेवून बिवून जातो, झोपतो. हो. तुझं घर तर एकदम छोटं आहे ना. हां तुला काय वाटतं, घराबद्दलची काय कल्पना आहे तुझी? तुझ्या मित्रांची मोठी घरं बघितलेत तू? सर. सगळ्यांची छोटीच आहेत. हां तुझं पण छोटं घर आहे. हां सर्वजण छोटेच आहेत. तुझं किती छोटं घर आहे माहिती आहे तुला? ते 7x8 ना. हां तुझं काय स्वप्न आहे मोहित? माझं खाली हे स्वप्न आहे, खाली माझ्या एक घर भेटायला पाहिजे चांगलं. छोटं पण भेटेल, लय बरं झालं. पण चांगलं घर पाहिजे. चांगलं घर पाहिजे. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय कृष्णा? टीचर. हां का? कारण की आमची टीचर खूप चांगली स्टडीज देते आम्हाला हां हां आणि ती म्हणजे मला सगळे सब्जेक्ट्स येतात. तुला आता शाळेमध्ये तू जातेस तुझ्या, मग तिथे सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे तुला मोहितने वाचवलं होतं ते? अर्ध्या जणांना माहिती. माहिती आहे. मग ते काय म्हणाले मोहितला अवॉर्ड मिळाला तर? काय ना ते बोलले तू डुबलेलीस का. मोहित, आता मुंबई महापालिकेने तुमचं हे घर अनधिकृत असं ठरवून ते पाडण्याची नोटीस बजावलेली आहे, तुला माहिती आहे? नाही, तुला नाही माहिती? आता मी आलो तेव्हा माहीत पडलं. आला तेव्हाच तुला कळलं? हां म्हणजे काय वाटलं तुला तेव्हा? वाईट वाटलं असणार ना. हां म्हणजे तू इतका पराक्रम केला राष्ट्रपतींच्या बरोबर, तू ज्या दिवशी होता तेव्हाच मुंबई महापालिकेला मुहूर्त सापडला तुझ्या घराची नोटीस द्यायला. म्हणजे तुझ्या आत्यानी तुला सांगितलं? हां काय म्हणाली आत्या? आत्ता नाही, ते फोन आलेला आम्हाला दिल्लीला. दिल्लीला फोन आला होता? हां इकडनं काकीचा. काय म्हणाली काकी? काकींनी बोललं नोटीस आली आहे घर आठवायची. हो. तुला माहिती आहे मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे हां आणि ही शिवसेना नेहमी मराठी माणसांचे
अधिकार आणि मराठी माणसांसाठी आपण असं केलं पाहिजे, मराठी माणसांसाठी तसं केलं पाहिजे अशा घोषणा देते. तू तर मराठीच आहेस. हां तू तर पराक्रमी मराठी आहे. ज्या शिवाजी महाराजांचं नाव हे सगळे लोक घेतात त्यांच्यासारखा पराक्रम केलेला आहे. इतर सगळे ज्यांनी अनधिकृत बांधकामं मुंबईत केलेली आहेत त्यांना सोडून तुलाच नोटीस बजावली तुझ्या घरावर. काय बोलणार त्यांना आता, मी नव्हतो नाही ते. तू असता तर भिडला असतास का? हा? हां तुझं घर वाचवण्यासाठी तू काही करशील ना. हां पण ते त्यांना कळायला पाहिजे. जे लोक मराठी माणसांचा नाव घेऊन राजकारण करतात तेच लोक तुझ्यासारख्या पराक्रमी मराठी मुलाला त्रास द्यायला बघतात ना. हां तुला राजकारणातलं काय माहिती आहे? माहीत नाही एवढं. काहीच माहिती नाही. नाही आता तुझा सत्कार करण्यासाठी बरेच राजकारणी पुढे धावले असतील. लय पुढे आले, हा? लय जण आलेले. हो का? काय काय फुलं बिलं घेऊन हां आणि फोटो काढून घेतले असतील तुझ्या बरोबर. हां फोटो झाले. तुला काय माहिती नसतील ना कोण असतील लोक. नाही नाही पेपरला फोटो मात्र त्यांनी छापून आणले स्वतःचे. हां मोहित, आता तू म्हणजे तुझं नाव झालेलं आहे. तुला ओळखतात लोक या भागातले, कारण तू स्वतःचा जीव धोक्यात घालून हिला वाचवलं म्हणून, बरोबर ना? तर अशा पद्धतीचं काम तुझ्या वयाच्या मुलांनी करावं किंवा असं वागावं यासाठी तू काय सांगशील तुझ्या बरोबरीच्या तुझ्या वयाच्या लोकांसाठी? मी तर ते सांगतो, माझ्यासारखं काम अजून पुढे त्यांनी करावं हां हां. आणि आवड घेऊन यायला आणि असं नाव कमवा त्यांनी. नाव कमावलं पाहिजे. हां मोहित, आईबाबांची आठवण येते कधी तुला? तेव्हा आम्ही दिल्लीला जातो ना, तेव्हा येत होतो ना, तेव्हा लय आठवण येत होती. आईबाबांची? हां कारण आई बाबा असते तर लय खुश असते आता. हो रे. हां कारण आपल्या मुलाला इतका मोठा अवॉर्ड मिळतो, राष्ट्रपती पदक, तर त्यांना खूपच आवडलं असतं ना. हां लय आवडलं असतं. मोहित, तुझ्या या सगळ्या कामाची जास्त नोंद ज्यांनी केली, फोटोग्राफर बिपिन कोकाडे. आपण बिपिनला भेटूया का? हां कारण त्याला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. हां तुझे 5 वर्षापासूनचे फोटो बिपिनकडे आहेत मला कळलं. हां हां, तर आपण त्यांच्याशी बोलूया. हां चालेल? कृष्णा, मी आणि मोहित आता बिपिन काकांशी बोलणार आहे. मग तुला शाळेत जायला हरकत नाही तू? हां चालेल? ओके चल, थँक्यू कृष्णा. तो सहज मला बोलला की असाच ती घटना झाली आहे. तर मी बोललो कृष्णा बरी आहे का? बोलतो हो हॉस्पिटलला आहे. आम्ही जाऊन ह्याला घेऊन गेलो, तिची भेट घेतली. मिड-डेला तर बातमी केलीच केली, इतर मित्रमंडळींना पण मी कळवली माझ्यासारखं. आणि सगळ्या वाहिनींना वाटलं की या मुलाचं कौतुक करावं, बिकॉज इज ऑर्फन चाइल्ड. सगळ्यांनी त्याचं चांगल्या पद्धतीने कौतुक केलं आणि दखल घेतली. हॅलो बिपिन, थँक्यू. तू मोहित बरोबर आमची गाठ घालून गेली. मला सांग बिपिन, मोहितला तू लहानपणापासून ओळखतो. तो 5 वर्षाचा होता तेव्हापासून तू त्याचे फोटो काढलेले आहेत. काय सांगशील मोहितच्या पराक्रमाबद्दल? त्याचं तर अभिनंदन, जेवढं केवढं तो कमी आहे. आणि मोहित सर एवढा चांगला अट्टल पावणार आहे ना की खूप कमी लोकांना माहिती आहे. मोहितने हे दखल घेतलं सगळ्या पत्रकारांनी आणि वाहिनींनी, म्हणून ते दिसण्यात आलं. पण याआधी मोहितने खूप लोकांना वाचवलं. त्याची दखल कधी कोणी घेतली नाही आहे आणि नाही लोकांच्या पुढ्यात आल्या. तो एक म्हणजे एवढं उदाहरण आहे की तो मासेही धरू शकतो हाताने. काय रे, खरंच हाताने मासे पकडतो? अंडर वॉटर जो स्टॅमिना त्याच्या वयाप्रमाणे खूप चांगला आहे. आणि म्हणून गेले 5 वर्षाचा असताना मी त्याच्यावरती काय जेव्हाही तो पोहतो, जेव्हाही मी आलो फिरत त्याचे फोटो माझ्याकडे चांगले कलेक्शन आहे आणि खूप अट्टल पावणार आहे. मोहितने जेव्हा हिला कृष्णाला वाचवली होती तेव्हा ते फोटो पहिल्यांदा तूच प्रसिद्ध केले होते? हो. म्हणजे अगदी म्हणजे तो सहज मला बोलला की
असाच ही घटना झाली आहे. तर मी बोललो कृष्णा बरी आहे का? बोलतो हो हॉस्पिटलला आहे. आम्ही जाऊन ह्याला घेऊन गेलो, तिची भेट घेतली, डॉक्टरांशी बोललो की पूर्णपणे सेफ आहे का? बोलले हो. मग आपण मिड डेला तर बातमी केली. इतर मित्रमंडळींना पण मी कळवली माझ्या सर्कलमध्ये आणि सगळ्यांना वाहिनींना वाटलं की या मुलाचं कौतुक करावं, बिकॉज इथे ऑर्फन चाइल्ड. सगळ्यांनी त्याचं चांगल्या पद्धतीने कौतुक केलं आणि दखल घेतली. निश्चितच मोहितचं काम कौतुकास्पदच आहे आणि त्याने या छोट्या वयामध्ये जो पराक्रम केलेला आहे ना, या पराक्रमाची नोंद तर आता राष्ट्रपती पुरस्काराच्या निमित्ताने सरकारने घेतलेली आहे. परंतु त्याच्या घराच्या संदर्भात जो मुद्दा आहे, त्याचं घर पाडण्याची जी नोटीस महापालिकेने दिली, ते तुला कधी कळलं? मोहित दिल्लीलाच होता. हां. मला वाटतं 25 तारखेला नोटीस आली आणि त्यावेळी म्हणजे मोहितशी दिल्लीवर माझं बोलणं झालं त्याच्या अत्याशामध्ये. आपल्या घराचं असं झालं तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. मला तू इकडचा काय विचार करू नको, ते बघूया नंतर काय करायचं. त्या कार्यक्रमात आहे, तू पूर्णपणे तिथे राहा. बरोबर. आणि ते या गोष्टीचा विचार आल्यानंतर बघू. त्यानंतर बरेच लोकांना आम्ही कळवली ही गोष्ट. आमदारांना कळवली, नगरसेवकांना कळवली, खासदारांना कळवली. बरेच पातळीने लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोलणं चालू केलं. कोणत्या ऑफिसकडून ती नोटीस आली होती? इथला कुठला वॉर्ड येतो? डी वॉर्डचे. BMCच्या अधिकाऱ्यांकडे. मग ते डी वॉर्डचे जे BMCचे अधिकारी आहेत त्यांना विशेष गौरव पुरस्कार दिला पाहिजे, कारण या भागामध्ये इतकी अनधिकृत बांधकामं आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात धनदांडग्या लोकांनी, बिल्डरांनी इथे इतके शासकीय प्लॉट्स खाल्लेले आहेत, महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेले आहेत, तिकडे त्यांचं लक्ष जात नाही. पण मोहितसारख्या पराक्रमी मुलाचा दिल्लीमध्ये गौरव होत असताना त्यांनी अशी नोटीस पाठवली. त्या अधिकाऱ्याचं नाव गाव काय कळलं का? नाही नाव नाही. तिथे BMC महानगरपालिका आहे, डी वॉर्ड. नाही, डी वॉर्डचे जे प्रमुख आहेत त्यांचा खास विशेश गौरवच केला पाहिजे मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये. कारण अशा पद्धतीचा उन्मत्तपणा, अशा पद्धतीची म्हणजे ही लांछनास्पद कामगिरी आहे. त्यांनी जे काही केलेलं आहे त्या माणसाला, म्हणजे एवढी जर जाण नसेल, एका मुलाने ज्याचे आईवडील नाही आहेत त्याने एक वेगळ्या प्रकारचा पराक्रम केलेला आहे आणि तो दिल्लीमध्ये गेलेला आहे राष्ट्रपती पदकाचं स्वीकार करण्यासाठी. त्यावेळेस अशी हिंमत जर तो माणूस दाखवतो तर म्हणजे त्याचा म्हणजे जाहीरच गौरव केला पाहिजे. तुला काय वाटतं? कसं आहे सर, की बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या शासनाच्या नजरेत असतात पण कधी दखल घेतली जात नाही. आणि अशा प्रसंगी की जेव्हा सगळ्या पेपर वाहिनीमध्ये जाहीर झालेलं की हा मुंबईतला एकमेव मुलगा आहे, एकूण महाराष्ट्रातले 4 मुलं आहे जे गौरवण्यात येणार आहे, बरोबर, त्यातला हा मुलगा एकच आहे आणि तो वाळकेश्वरचा स्थानिक आहे, बरोबर, घर आहे त्याचं. तेवढ्या गोष्टी दखल घेतल्यानंतरही नोटीस येणं हे खरं दुर्दैवी गोष्ट आहे. मला म्हणजे संतापजनक गोष्ट आहे. विशेषतः शिवसेना तर सातत्याने आम्ही मराठी माणसाचे कैवारी आहोत वगैरे वगैरे बोलत असते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची सत्ता आहे. म्हणजे मला गंमत काय वाटली की मोहितला नोटीस आल्याची बातमी सामनामध्ये पहिल्या पानावर आली, परंतु शिवसेनेचे जे सगळे सर्वेसर्वा आहेत त्यांना एकालाही वाटलं नाही की मोहितचं पालकत्व आपण स्वीकारावं किंवा मोहितसाठी काही करावं. ज्या महापालिका अधिकाऱ्यांनी ती नोटीस बजावलेली आहे त्याला जाब विचारावा असं काहीच वाटलं नाही. म्हणजे किती किती वेगळ्या प्रकारची एक कोरडी जाणीव या सगळ्या लोकांमध्ये निर्माण झालेली ती दिसते. तुम्हाला मी एक गोष्ट सांगिततो की पालकमंत्री सिद्धार्थ देसाई यांना दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख आहे पांडुरंग सपकाळ यांनी ते पत्र दिलंय त्याच्या घरासंदर्भात आणि BMCचे जे अधिकारी आहेत त्यांनाही त्यांनी भेट घेतली या संदर्भात. यापुढे त्याला एकही नोटीस देता कामा नाही. तर सेना असो किंवा BJP असो. पण त्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे की म्हणजे शासनातर्फे आत्तापर्यंत अनेक लोकांना घरं देण्यात येतात. मोहितला सुद्धा तसं घर दिलं पाहिजे ना, नाही का रे मोहित? तुला सरकारकडून घर मिळालं पाहिजे. तुला काय वाटतं? मला तेच वाटतं, सरकार देईल तर चांगलं होईल. तुझं घराचं स्वप्न आहे ना? त्याची एक इच्छा आहे. म्हणजे तो बोलतो की मला जे काय करिअर करायचं ते नेव्हीमध्ये करायचं, पाण्याभोवती मी काहीतरी करू शकतो ते मला आवडेल. दुसरी गोष्ट, त्याला मी बरेच वेळा आम्ही प्रश्न विचारतो की ह्या पुढचं आयुष्य तुझं वेगळं झालं, तू आधी वेगळा होता, बरोबर, आणि आता पूर्ण वेगळा झाला, लोक तुला भेटायला येतात, तुझ्यावर फोटो काढायला येतात, तर त्या गोष्टीने तुला म्हणजे आयुष्यात जे काही करायचं तू सगळ्यांना सांग. असं बोलता बोलता तो बोलतो नाही की मला आता टेन्शन घरात आहे,
हां, घर असेल तर मी मुंबईत काही करू शकतो. बरोबर. माझं मुंबईत अस्तित्वच नाही राहिलं. मी कुठल्या कोपऱ्यात कुठल्या गावात कुठे जाईल मलाही माहिती नाही. बरोबर. तर ते एक त्याच्या विचारात चालले की या घर आहे तर मुंबईत आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सिव्ह इझी आहे त्याला तर. बरोबर. निश्चितच मोहित तुझं घर झालंच पाहिजे, कारण आता मुंबईमध्ये जर आपल्याला राहायचं असेल, मुंबईत जर टिकायचं असेल, तर म्हणजे घर तर एक उत्तम असलंच पाहिजे आणि घराशिवाय पर्याय नाही. आपण सगळेजण अशी अपेक्षा करूया का हा कार्यक्रम बघणारे आपले महाराष्ट्र शासनाचे जे प्रतिनिधी असतील त्यांना वाटेल की मोहित हा खरा या सगळ्या गोष्टीसाठीचा दावेदार आहे, त्याला घर मिळालं पाहिजे. नाही का मोहित, तुला काय वाटतं? तू भेटलास का मुख्यमंत्र्यांना? हां, काय म्हणाले मुख्यमंत्री? अभिनंदन केलं बस. आणि फक्त अभिनंदन केलं? तुझ्या घराबद्दल काय विचारलं का? नाही बोलले? त्यांनी सामना वाचत नसतील मुख्यमंत्री आपण कदाचित. एक पत्र दिलेलं त्यांना हां. की ज्यामध्ये हे जे साक्ष होते त्यामध्ये घराचा उल्लेख केला, सर असं नोटीस आली आहे तर आपण लक्ष द्या. त्यावर त्यांनी काहीतरी रिपोर्ट लिहिला आहे, ते बोलले मी लक्ष देतो आणि वरच्या अधिकाऱ्यांना जे काय ती कारवाई तातडीने थांबवायला सांगतो. नाही नाही, कारवाई थांबवणं इथपर्यंत ठीक आहे ना, परंतु त्याच्या घराची व्यवस्था करणं या संदर्भात काहीच हालचाल झालेली नाही. त्यांच्याशी बोललो आम्ही तर ते बोलले की नाही ठीक आहे, या गोष्टीचा जो काही मी विचार करतो आणि तुम्हाला लवकरात लवकर आम्ही कळवू. निश्चितच मोहित, तुला घर लवकर मिळावं अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद मोहित, तू देशयात्रामध्ये आलास आणि ही सगळी कहाणी आणि तुझी स्वप्न तू आमच्याबरोबर शेअर केलीस, इथे बोललास तू, आणि तुझा हा जो पराक्रम आहे या पराक्रमाच्या बळावर तुझं पुढचं आयुष्य अधिक चांगलं, सुलभ आणि सोपं व्हावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या घराचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे, यासाठी मी तुला शुभेच्छा देतो. हे जे मायबाप आपलं सरकार आहे त्यांना जाग येईल आणि पराक्रमी मोहितचा पराक्रम त्यांच्या मनामध्ये भरेल अशीच आपण अपेक्षा करू शकतो. आणि बिपिन, तुलासुद्धा धन्यवाद. तू हे जे सगळं मोहितचं काम आहे याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि ते पुढे मांडलं. अशीच जी आपली रत्न आहे ती रत्न समाजापुढे आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुझ्यासारखं कामसुद्धा खूप महत्त्वाचं आहे बिपिन. सो धन्यवाद. देशयात्रामध्ये तुम्ही सगळे आलात आणि बोललात माझ्याशी, तर मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला दोघांना पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. शिरी एकाएकी चौकडुनी आघात पडले, तुफानाचे तारू अवचित समुद्रात फुटले. करीचे दुर्दैवी जरी तुटले शस्त्र समरी, निराशा शुराच्या कधीही हृदया स्पर्श न करी. या मावळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, कारण महाराजांची जी जहागीर होती ती अत्यंत छोटी होती आणि त्या जहागिरीचं जेव्हा हिंदवी स्वराज्यामध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य पोहोचलं, म्हणजे त्याची मूळ सुरुवात ही मावळातून झालेली आहे. लोकांशी बोलताना एक खूप जाणवत होतं की आम्ही मावळे आहोत, म्हणजे ही आमची आयडेंटिटी आहे, ही आमची काय म्हणायची पहचान आहे. आणि त्याच्यातून मग आता आम्ही या जमिनीचे मालक होतो आणि आता असं दिसतंय की आम्ही जमिनी विकल्या, फार्म हाऊसेस झाली, बंगले झाले आणि त्याच्यावर आम्ही वॉचमन म्हणून राहतो. नमस्कार. देशयात्रामध्ये आज आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत गिरिजा गोडबोले यांच्याशी. केम्ब्रिजमध्ये त्यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील जमीन विक्रीमुळे तिथल्या समाजावर होणारे आर्थिक आणि सामाजिक परिणाम याचा अभ्यास केलेला आहे. त्यांच्याशी त्यांच्या विषयासंदर्भात आपण बोलणारच आहोत, परंतु त्यांचे जे अनुभव आहेत त्या अनुभवांसंदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत की गावखेड्यामधली जमीन आता धनदांडग्यांच्या हातामध्ये गेल्यामुळे तिथल्या समाजमनावर जे परिणाम झालेले आहेत ते परिणाम या देशयात्रेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
गिरिजा देशयात्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही हा जो अभ्यास केलेला आहे, तुम्ही जे संशोधन केलेलं आहे त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः मावळ परिसरामध्ये तुम्ही फिरलात. तिथले जे अनुभव आहेत ते अनुभव अजून पुस्तकरूपाने आलेले नाही आहेत. तुमचं संशोधन जेव्हा येईल लोकांसमोर तेव्हा त्याची चर्चा होईल. परंतु आम्ही देशयात्राच्या निमित्ताने ते जाणून घेऊ इच्छितो की तुम्हाला काय अनुभव आले तिकडे. जे लोक जमीन विकण्याचा सपाटा गावखेड्यातल्या लोकांनी लावलेला आहे आणि जमीन विकल्यानंतर त्याचा ते काय उपयोग करतात तेही आपल्याला माहिती आहे. काय तुमचे निष्कर्ष काय आहे या सगळ्यात? गेल्या साधारण 20-एक वर्षात हे जमीन विक्रीचं जे प्रमाण आहे ते खूप जास्ती वाढलेलं दिसतंय. मावळ भागाशी माझा संबंध मी लहान असल्यापासून म्हणजे साधारण 80च्या दशकापासूनचा आहे. त्याच्यामुळे हे अनुभव जे आहेत ते अगदी काय म्हणायचं फर्स्ट हँड प्रत्यक्ष घेतलेले अनुभव आहेत. आणि असं दिसतं आहे की जमिनीला भाव तर खूप आलेला आहे, जमीन विकल्या पण जात आहेत, पण त्याच्यातून जो पैसा येतो आहे त्यांनी जे एक राहणीमान सुधारावं लोकांचं, तर तसं होताना फार कमी प्रमाणात दिसतं आहे. कारण की बऱ्याच लोकांनी याच्यातल्या पहिल्यांदाच आयुष्यात इतका पैसा पाहिला, श्रीमंतीचा अनुभव पहिल्यांदाच. त्याच्यामुळे त्याचं काय करावं हे एक तर आधी लोकांना सुधारलं नाही, अशी गत झाली असं मला बऱ्याच माझ्या रिसर्चच्या दरम्यान लोकांनी सांगितलं. आणि मग नेहमीचं हे की काय गाडी घेतली, घर रिनोव्हेट केलं, मुलीच्या लग्नात स्पेशली खूप जास्ती आणखीन खर्च केला, असे प्रकार खूप तिथे आता वाढताना दिसत आहेत. आणि त्या मानाने पैसा तो जास्ती पुढे काहीतरी त्याच्यातून रिटर्न चांगले मिळतील या पद्धतीने तो गुंतवला कुठे, अशा केसेस जरा कमी दिसत आहेत. तर एकूणच त्याचे परिणाम आता असे दिसत आहेत की वाहनं आली नव्याने, वाहनं चालवण्याची त्यांना माहिती नव्हती, मुलांना बाईक्स घेऊन दिल्या आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाले आणि अमाप पैसा आला, त्याचं काय करायचं माहिती नव्हतं. त्यामुळे जमीन विकणाऱ्या या लोकांना दारू पिण्याची सवय लागली, मोठ्या प्रमाणात व्यसनी झाले. तर ते काय अनुभव आहेत तुझे? हे पण बऱ्यापैकी दिसतंय मला. माझ्या रिस्पॉन्डंट जास्ती करून महिलांशी मी जास्ती बोलले माझ्या रिसर्चच्या दरम्यान आणि सगळ्यांनी ऑलमोस्ट सांगितलं की दारू हा खरंच खूप प्रश्न वाढलेला दिसतोय. आणि विशेषतः तरुण मुलांमध्ये, की जी मुलं साधारण एजंट म्हणून, ते एजंट अशी तिथे टर्म आहे की जे जमीन सौदे करण्यासाठी प्रसिद्ध असणारे लोक, त्याच्यामध्ये ते एक बिअर बार आणि चायनीज असं म्हटलं जातं ज्या हॉटेलला ज्याच्यामध्ये बिअर ही विकली जाते, तर याचं प्रमाण पण मावळमध्ये वाढलेलं दिसतं की गावागावातून अशी छोटी हॉटेलं की जिथे दारू मिळते आता अशी वाढलेली दिसत आहेत. आणि त्याच्यातून मग थोडा महिलांवर जे काय आपला घरगुती हिंसाचार, घरातला हिंसाचार असतो, कौटुंबिक हिंसाचार, तर त्याचं पण एक प्रमाण वाढताना दिसतं आहे असं महिलांशी बोलताना नक्की जाणवलं. निश्चितच. गिरिजा, मावळ हा जो प्रांत आहे, म्हणजे या मावळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. कारण महाराजांची जी जहागीर होती ती अत्यंत छोटी होती आणि त्या जहागिरीचं जेव्हा हिंदवी स्वराज्यामध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य पोहोचलं, म्हणजे त्याची मूळ सुरुवात ही मावळातून झालेली आहे. बरोबर, तू जिथे आता काम करतो. म्हणजे अवघ्या 400-500 वर्षांमध्ये तिथे इतका बदल झालेला आहे की तिथे आता संस्कृतीच पूर्ण बदलून गेलेली आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की खूप तिथे किल्ले दिसतात तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळातले. त्याशिवाय त्याच्याही खूप आधीची बुद्धिस्ट काही बौद्ध लेणी तिथे आहेत. जसं डी कौसंबी या ख्यातनाम संशोधकांच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, काही व्यापारी जे रूट्स होते ते त्या लेण्यांच्या इथून जातात. म्हणजे बेडसा, कारला, भाजं ही तिकडची फेमस लेणी आहेत. आणि मग लोकांशी बोलताना एक खूप जाणवत होतं की आम्ही मावळे आहोत, म्हणजे ही आमची आयडेंटिटी आहे, ही आमची काय म्हणायची पहचान आहे. आणि त्याच्यातून मग आता आम्ही या जमिनीचे मालक होतो आणि आता असं दिसतंय की आम्ही जमिनी विकल्या, फार्म हाऊसेस झाली, बंगले झाले आणि त्याच्यावर आम्ही वॉचमन म्हणून राहतो. म्हणजे जे किती वाईट परिस्थिती आहे ना. म्हणजे हा खेद अगदी सगळा मला काय सार्वत्रिक हा जाणवला की लोकांना त्याचं खूप वाईट वाटतं आहे. पण असं आहे की शेती ही काय म्हणायचं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, किंवा शेतीला जे थोडंसं त्याच्याकडे निगेटिव्हली बघितलं जातं की शिकलेला माणूस शेती करू नये, म्हणजे काय तरुण मुलं स्पेशली, तर त्याच्यातून पण थोडं असं शेतीकडे एकंदर दुर्लक्ष होतंय असं एक चित्र दिसतं. थोडं पण शिकलेली मुलं शेतामध्ये जायला तयार नसतात, किंबहुना त्यांच्या घरातल्या लोकांची सुद्धा ती इच्छा नसते. म्हणजे भले एखादा जमिनीचा तुकडा विकून तो बँकेत नोकरीला लागायला त्याला आनंद होतो. म्हणजे तसं कारण की म्हणजे या मावळमधले गेल्या 2-3 पिढ्यातले लोक मुंबई किंवा पुण्याला असायचं पण प्रमाण बऱ्यापैकी आहे की मुंबईच्या मिल्समध्ये, डॉक्समध्ये कुटुंबातला एखादा माणूस असणं हे पण कॉमन आहे. पण म्हणजे आता या जमिनीला इतका भाव आलेला असताना आपण इतके म्हणजे करोडपती आहोत
आणि तरी आपला म्हणजे गावातल्या लोकांचं राहणीमान म्हणावं त्या मानाने काही हे दिसत नाही. तर याची खंत लोकांमध्ये निश्चितच दिसली गिरजा, तू मला. आता घरगुती हिंसाचार सांगितलं की दारू आली घरामध्ये, जमिनीतून मुबलक पैसा आला आणि त्यातून दारू आली. दारूमुळे महिलांवर अत्याचार होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. परंतु त्याच्या जोडीला अन्य हिंसाचार पण आला ना तिथे. गँगवॉर, मुंबईतलं गँगवॉर तिथे पण पोहोचलं ना. डेफिनेट त्याची काय झळ लागली का तुला? झळ थोडीशी लागली म्हटलं तर. कारण की मी ज्या संस्थेत काम करायचे, जीवन संस्था म्हणून, जी 85 सालापासून त्या स्पेशली पवना धरणाच्या सगळ्या कॅचमेंटमध्ये काम करत होती, धरणग्रस्तांच्या प्रश्नावर किंवा पाणलोट विकास, वनीकरण वगैरे. तर आमचे जे कार्यकर्ते होते तर ते तिकडचे काय म्हणायचं स्थानिक होते आणि जमीन रस्त्याच्या शेजारी जमीन असलेले असे होते. त्याच्यामुळे त्यांच्यावर बरंच प्रेशर होतं की विशिष्ट कोणाला तरीच ती जमीन विकावी. आणि त्या सगळ्या वादातून त्यांचा अत्यंत निघृण पद्धतीने खून करून त्यांना टाकलेलं दिसतं. आणि आणखीन शिवाय काही आमच्या ओळखीचे मुलं त्यांच्यावर काही काय म्हणायचं त्यांच्यावर अटॅक झाले. आणि म्हणजे एकंदर भीतीचं वातावरण नक्की जाणवतं की लोक म्हणतात की त्यापेक्षा मग मुलं गावात नकोच राहायला. म्हणजे ते पुण्या मुंबईकडे जरी वेटरची नोकरी केली तरी चालेल, पण गावातलं वातावरण असं झालंय, स्पेशली जमिनी असलेले लोक म्हणतात. बोलताना असं जाणवायचं की अजूनही काही जगातल्या भागामध्ये साधारण सारखीच परिस्थिती दिसते आहे. म्हणजे इंडोनेशिया, साऊथ ईस्ट एशिया असेल तर त्याच्यात पण अशाच आपल्यासारख्या शहराजवळचे स्पेशली जी गावं आहेत तिथे जमिनी विकून लोकल लोक आता काय म्हणायचं नोकर होत आहेत आणि बाहेरचे लोक येऊन तिथे आता राहत आहेत. तू जेव्हा हा रिसर्च तिकडे सादर केला तर तुझ्या जे संशोधन क्षेत्रातले तिथले जे लोक होते विद्यापीठातले, तर त्यांचा तुला कसं काय फीडबॅक मिळाला, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या या सगळ्या संशोधनावर? मी केम्ब्रिज विद्यापीठात भूगोल विभागात माझं रजिस्ट्रेशन होतं आणि आमच्या विभागात जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशात काम करणारे स्टुडंट्स होते. तर बोलताना असं जाणवायचं की अजूनही काही जगातल्या भागामध्ये साधारण सारखीच परिस्थिती दिसते आहे. म्हणजे इंडोनेशिया, साऊथ ईस्ट एशिया असेल तर त्याच्यात पण अशाच आपल्यासारख्या शहराजवळचे स्पेशली जी गावं आहेत तिथे जमिनी विकून लोकल लोक आता काय म्हणायचं नोकर होत आहेत आणि बाहेरचे लोक येऊन तिथे आता राहत आहेत. आणि असं आयलंड्स ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणावं, समृद्धीची बेटं अशी तिथे झालेली दिसतात. हो, हां, ती आता जास्ती सहकाराच्या काळात सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात समृद्धीची बेट होतीच. ती विशिष्ट गावांपुरतीच समृद्धी मर्यादित होती. आता तर ती वेगळ्या पद्धतीने तिथे झालेली आहे. पूर्वी जी गावं होती किंवा पूर्वीची जी डोंगरं होती, दऱ्या होत्या, वेगवेगळी निसर्ग समृद्ध ठिकाणं होती, या सगळ्या ठिकाणांवर आता गावाबाहेरच्या लोकांचा हक्क प्रस्थापित झालेला दिसतो. याबद्दल काय लोकांच्या भावना असतात, बायकांच्या विशेषतः? मला अगदी आठवतं आहे की मला मी इंटरव्ह्यू केलेल्या बाईने सांगितलं की ती आता पोटासाठी म्हणून पुण्यात शिफ्ट झाली होती, पण ती म्हणाली मला आता गावात जावंसंच वाटत नाही, कारण की मला माझ्याच गावात मी परदेशी आहे असं वाटतं, म्हणजे उपरी आहे असं वाटतं. कारण की रोज मी दरवेळेला येते तेव्हा नवा प्लॉट विकला गेलेला दिसतोय किंवा नवा बंगला आलेला दिसतोय किंवा लोकांचे जे माझे शेजारी होते, माझे गावातले जे हे होते जोडीदारणी होत्या, तर त्यांच्याबरोबरची नाती आता खूप बदलल्यासारखी वाटतात. म्हणजे गाव राहिलेलं नाही अशी एक मला प्रातिनिधिक प्रतिक्रिया मिळाली मला बऱ्याच महिलांकडून. आणि स्पेशली म्हणजे गावं तर बदललेलीच आहेत, परंतु गावातलं जे राजकारण आहे ते प्रचंड वेगाने बदललं ना या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे गुंडांचं प्राबल्य, धनाढ्यांचं प्राबल्य गावातल्या राजकारणावर झाल्यामुळे निवडणुकांची सगळी गणितं बदललेली आहेत. त्याचा तू काय अभ्यास केला असेल ना वेगळा? त्याच्यात असं दिसलं मला की ज्या गावांच्या जवळपासच्या जमिनी, म्हणजे ज्या गावातल्या जमिनीचे भाव चांगले आहेत, तर अशा गावातल्या ज्या ग्रामपंचायती असतील किंवा ज्याच्यात जास्ती पार्ट्या बाहेरच्या लोकांनी जमिनी घेतल्यात, अशा ग्रामपंचायती मिळवण्यासाठी बऱ्यापैकी स्पर्धा दिसते. कारण खूप मार्गांनी या लोकांकडून पैसे घेऊ शकतो आपण. आणि बऱ्यापैकी जे गावातली स्थानिक पुढारी आहेत त्यांचं काही ना काही पद्धतीने जमिनीच्या व्यवहारांशी हे दिसतं, तुम्हाला संबंध दिसतो. आणि त्याच्यात महिला डायरेक्टली मला एजंटचं काम करताना नाही कुठे दिसल्या. म्हणजे मला 1-2 उदाहरणं सांगितली पण मला भेटल्या नाहीत. पण काय म्हणायचं इंडायरेक्टली महिला पण माहिती देत असतात की कोणाची जमीन विकण्यायोग्य आहे, कोण अडचणीत आहे किंवा काय रेटमध्ये थोडंसं काय म्हणायचं फॅसिलिटेशन केल्यासारखं असंही मला दिसलं. आणि बऱ्यापैकी गावातले जे काय म्हणायचं पुढारी म्हणतात
तसं नक्कीच त्यांचा जास्ती सहभाग या सगळ्या याच्यात असलेला जाणवला मला. आणि त्यामुळे मग तिथलं पूर्ण राजकारण समाजकारण सगळं ढवळून निघालेलं आहे. एकूणच म्हणजे जमीन हा आत्तापर्यंत ग्रामीण अर्थकारणाचा किंवा ग्रामीण एकूण व्यवस्थेचा पाया होता असं म्हणू शकतो. परंतु ती जमीनच आता पायापासून ढाळायला लागलेली आहे आणि लोकांचं जगणं सगळं मोठ्या प्रमाणात बदलत चाललेलं आहे. तू गिरिजा या सगळ्याचा अभ्यास करून जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष आपल्या समाजाला मार्गदर्शक ठरावेत एवढीच अपेक्षा मी तुला या निमित्ताने व्यक्त करतो आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. देशयात्रामध्ये तू आलीस आणि हा तुझा सगळा प्रवास तू विशद केलास. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.